करून दे, मी याच्यावरून काढून लावून द्या. प्रेसवाल्यांना एक एक पत्र द्या ना. काम द्या. पेपरला फोटो द्यायचा. मुकुंदवाडी परिसरामध्ये गोरगरिबांचे महानगरपालिकेने नोटीस न देता सर्वांची घरं पाडले. त्याच एरियामध्ये काही लोकांनी अतिक्रम करून त्याच्यावर स्वतःचं बांधकाम केलेलं आहे, ते सुद्धा त्यांनी पाडावं. म्हणजे ज्यांनी स्वतः बांधकाम केलं ते पाडलं नाही असं म्हणणं आहे आपलं? हो, त्यांनी पाडलं नाही. आणि ज्या मिलिंद शिंदे साहेबांनी महानगरपालिकेमध्ये आयुक्त साहेबांना निवेदन दिलेले, त्या निवेदनाचा अद्यापपर्यंत महानगरपालिकेच्या आयुक्तांनी या त्यांच्या टीमने कुठल्याही प्रकारचा आक्षेप या कारवाई केलेली नाही. उलट मिलिंद शिंदे यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केलेला आहे मुकुंदवाडीमध्ये खंडणीचा. मी ह्युमन राईटचा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आहो, ॲडव्होकेट रवींद्र तायडे. मी यांना भेटलो असता यांनी मला त्यांचे दुःख सांगितले की बा अशा प्रकारे मी ॲक्शन घेतली होती, परंतु त्यांचं बांधकाम न थांबता त्यांनीच माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केलेला आहे. त्या संदर्भात मी आयुक्त साहेबांना निवेदन देतो, विभागीय आयुक्तांना निवेदन, PI साहेबांना सुद्धा भेटायला गेलो होतो आता, पण PI साहेब भेटले नाही मुकुंदवाडी. तिथं जेव्हा वाइंडिंग करताना किंवा काढताना तिकडच्या बाजू म्हणजे मुकुंदवाडीत तिकडं त्यांनी 196 फीट घेतलेलं आहे आणि इकडं जे आहे तर जे बाबापण चालू आहे तर 45 मीटर घेतले, म्हणजे 146 फूट घेतलेलं आहे. आणि गरिबावर त्यांनी जे आहे तर गरिबांचे घर बिनदिक्कत पाडलेले आहेत आणि जे पैसेवाले धनगाळ आहेत त्यांना सूट दिलेली आहे. काय म्हणायचं? क्लीन चिट दिलेली आहे. माझं म्हणणं असं होतं की सर्व जनतेला आयुक्त साहेब एक फादर बॉडीचे आहेत, वडिलांसारखं त्यांनी शहर सांभाळले. सर्वांना गोर असो गरीब असो या मोठा श्रीमंत असो सर्वांना एक समान न्याय त्यांनी द्यायला पाहिजे, पण तसं कुठंही घडलेलं नाही आहे. आपली मागणी काय म्हणजे त्याच्यामध्ये मुख्य मागणी काय? मुख्य मागणी माझी अशी आहे, मुकुंदवाडीमध्ये जे अतिक्रम झालेलं आहे ते अतिक्रम त्यांनी तात्काळ जनतेसाठी आणि गृहनिर्माण सोसायटीसाठी खुल्लं करून द्यावं. आयुक्तांना निवेदन देण्यासाठी याच्यासाठी आलो तर शिवसेना उभाटा गटातून मी ज्ञानेश्वर डांगे ठाकरेनगर वार्डामध्ये मुकुंद हाऊसिंग सोसायटीमध्ये लोकप्रतिनिधी तिथले नगरसेवक दामोअण्णा शिंदे यांनी त्यांची लॉज म्हणून सनी जी एक अपार्टमेंटची जागा होती त्या जागेचं अतिक्रमण करून सनी त्या जागेच्या त्यांनी ती जागा पुरं काढण्यात गेली. तिथल्या नागरिकांची सोसायटीची आमच्याकडे तक्रार आली, त्या तक्रारी आधारे आम्ही आज निवेदन देण्यासाठी आलो. मागे असंच एक जणांनी निवेदन सादर केलं तर त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल केले, दमदाटी करून सनी सत्ताधारीचा पुरेपूर उपयोग करून सनी. आज आमचं हे म्हणणं आहे, आयुक्तांनी गोरगरिबांचे घरं पाडले, जे नियमाने त्याच्यात पाडा, पण ही मी सोसायटीची तक्रार असताना तिथल्या नागरिकाची तक्रार असताना ही यांच्यावर कारवाई का होत नाही याच्यासाठी आज आम्ही आलेलो आहे. आणि आम्हाला आयुक्त साहेबांकडून अपेक्षा आहे ही कारवाई व्हायला पाहिजे, नाहीतर याच्याबद्दल आम्ही तीव्र आंदोलन. याच्या अगोदर जे निवेदन दिलं तर त्यांनी की खोटं गुन्हा दाखल झाला, कुठंतरी राजकीय दबावामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल. हे राजकीय दबावाने झालेलं आहे. ते त्याच्यावर ना त्यांच्याकडं कोणत्याच पोलिटिशियनमध्ये जाऊन चौकशी केली, याच्यामध्ये कोणतंच त्यांच्याकडं काही नाही, कोणत्या आधारे दाखल केला आम्ही हे विचारलं त्यांना, त्यांच्याकडे काहीच बोलता आलेलं नाही. आता कोणते पुरावे नसताना त्यांनी दाखल केलेलं आहे. पण आज या गोष्टीचं आज फार जो लढेल त्याच्याजवळ खोटे गुन्हे दाखल होत असेल तर मग ही कोणासाठी लढावं एक प्रश्न आलेला आहे. आणि जी मुजरगी लोकप्रतिनिधींना आलेली त्यांच्याशिवाय पर्याने ही मोडून काढण्यासाठी आज आम्ही उतरलेलो. महानगरपालिका प्रशासनाकडून काय अपेक्षा आहे आपल्याला? आम्हाला एवढीच अपेक्षा आहे, यांनी हे अतिक्रमण काढावे आणि त्या सोसायटीची मागणी आहे, आमची वैयक्तिक नाही, आम्ही राजकीय म्हणून नाही, पण एक चिरण ते सोसायटीच्या लोकांना न्याय मिळण्यासाठी आम्ही धावतोय त्या प्रकारात. पुढची भूमिका काय? हे जे तुम्ही सांगा तुमच्या पक्षाकडून जे निवेदन दिलं पुढची कारवाई नाही झाली, तुमचा पक्ष काय? आम्ही याच्या विरुद्ध महानगरपालिकेचं आंदोलन छेडणार आहोत. आपलं नाव? ज्ञानेश्वर डांगे.